हे बघू शकता मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपली तब्येत खराब आहे त्याच्यामुळे आवाज थोडा वेगळा आला असेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण कुठे आहेत. आपण आहेत ऊसाच्या फडामध्ये. कालच ऊस गेला आहे. हे बघू शकता, मशीननं ऊस गेलेला मित्रांनो. हे बघू शकता, ऊस मशीननं गेला आहे. पण आता आपलं फायदा झालं का नुकसान झालं तुम्ही सांगा. शेतकरी तर मित्रांनो, शेतकरी वर्षभर मेहनत करून ऊस वाढवत असतो. त्याला नाही तेवढे खतं टाकायचे, नाही तेवढं त्याला पाणी द्यायचं, नाही ते प्रयत्न करून शेतकरी ऊस आणतात. पण काही कारखान्यांनी मित्रांनो लेबर सध्या कारखान्याला नाहीत. तर हार्वेस्टर आलेले आहेत आणि हार्वेस्टरनं ऊस जात आहे मित्रांनो. तर हार्वेस्टर शेतकऱ्याचं किती नुकसान करतं आहे हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी. चला. तर हे बघू शकता मित्रांनो, हे उभा ऊस झाड असल्यामुळं ह्याच्या खाली मशीन जाऊ शकत नाही म्हणून हा ऊस राहिलेला आहे. हे बघू शकता, इकडे बघू शकता एक काकरी तसंच आहे, कारण मशीन बांधावरून घालू शकत नाहीत असं मशीन चालवणाऱ्या ऑपरेटरचं म्हणणं आलं. त्याच्यामुळे एक काकरी तसंच राहिली. ही बघा मित्रांनो, ही मशीननं ऊस तोडलाय. किती नुकसान आहे बघा मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, किती 3-4 कांड्या तर खालीच राहिल्यात. आणि हे ऊस हे शेवटची काकडी आहे कडेची. बघू शकता तुम्ही ऊसाची नुकसान. बघू शकता मित्रांनो, तुम्हाला सगळ्या रानात फिरून दाखवतो. तिकडं बघू शकता तुम्ही. तर बघा मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता. हे बघा किती ऊस राहिला आहे. हे बघू शकता माझ्या पाठीमागे 2 ते 3 टन ऊस रानावरच आहे मित्रांनो. तोड तर आपली संपली. तर लेबर नसल्यामुळं शेतकऱ्याचं आणि त्याच्यामुळं मशांना ऊस गेल्यामुळं पाचट आणि वाढत तर काही विषयच येत नाही. आणि जनावराला तर काही वाढ राहण्याची गोष्टच नाही मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं. हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो ऊस मशीन. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही. हे शेतकऱ्याचं एवढं नुकसान आहे. दाखवावं वाटलं तुम्हाला. झालेलं आहे नुकसान म्हणून दाखवतोय. आपली तक्रार कुणाकडेच नाही, कारण तक्रार करून का उपयोग होणार नाही, कारण शेतकऱ्यांसाठी उभारणारं कोणीही नाही. लेबर नसल्यामुळं आता सगळीकडे हार्वेस्टरच आहे. उभा ऊस होता आपला तरी मित्रांनो, तरी एवढं नुकसान झालं आहे. तर तुम्हीच मला कमेंट करून सांगा की शेतकऱ्यासाठी कारखान्यानं लेबर पाठवले पाहिजेत का हार्वेस्टरच पाठवले पाहिजेत, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. कारण वर्षभर मेहनत करून ऊस आल्याच्या नंतर जेव्हा टायर खाली ऊस जातो ना, ज्यावेळेस असा ऊस राहतो तेव्हा ती वेदना फक्त शेतकऱ्यालाच. टायर खाली ऊस चाललेला असतं मित्रांनो, पण वेदना शेतकऱ्याच्या जीवाला होत्यात. ठीक आहे मित्रांनो, एवढं दाखवायचं होतं तुम्हाला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.